नमस्कार, मी श्वेता. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. सुरुवातीला एक मोठी बातमी आहे. प्रशांत कोरटकरला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. कोर्टानं कोरटकरला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आणि यानंतर प्रशांत कोरटकरच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज केलेला होता. मात्र कोरटकरच्या जामीन अर्जावरती 1 एप्रिलला पुन्हा सुनावणी होणार आहे. कोरटकरला 1 तारखेपर्यंत तुरुंगातच राहावं लागणार आहे. कोरटकरला कळंबा जेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. सुरक्षितता म्हणून त्याला स्वतंत्र कोठडी दिली जाणार आहे. कोरटकरवरती कोर्टाच्या आवारात 2 वेळा हल्ला करण्याचा प्रयत्न झालाय, त्यामुळे सुरक्षेबाबत पोलिसांना सूचना द्या अशी विनंती कोरटकरच्या वकिलांनी कोर्टाकडे केली. त्यानंतर सुरक्षेबाबत कोर्टानं पोलिसांना सूचना दिल्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्यामुळे तसंच इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांना धमकी दिल्याप्रकरणी प्रशांत कोरटकरला अटक करण्यात आली असून त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टामध्ये आज हजर करण्यात आलं. जुना राजवाडा पोलीस ठाण्यातनं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तो सुनावणीला उपस्थित होता आणि यावेळी कोर्टानं त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान कोरटकरनं जामिनासाठी कोर्टात अर्ज केला. त्याच्या जामीन अर्जावरती आता 1 एप्रिलला सुनावणी होणार आहे. आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्या सोबत आहेत. ज्ञानेश्वर, आज काय काय घडामोडी घडल्या कोरटकर संदर्भात? श्वेता, कोरटकरची कोठडी संपल्यामुळे त्याला आज पुन्हा एकदा न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं. ऑनलाईन पद्धतीनं त्याची हजेरी आहे ती न्यायालयामध्ये देण्यात आली. मात्र यावेळी त्याच्या वकिलाने आहे ते 5 दिवसाची अगोदर दिलेली कोठडी ती योग्य आहे आणि आता तो तपासामध्ये सहकार्य करत असल्यामुळे त्याच्या पुढे कोठडी देऊ नये अशा पद्धतीची मागणी केली. न्यायालयाने ही मागणी मान्य करत त्याला न्यायालयीन कोठडीमध्ये आहे ती रवानगी केली. मात्र तात्काळ लगेचच त्याच्या वकिलांनी पुन्हा एकदा त्याला जामिनासाठी आहे तो अर्ज सादर केला. मात्र हा जामिनासाठी अर्ज सादर करत असताना जामीन तात्काळ मिळावा अशा पद्धतीची अपेक्षा आहे ती त्याच्या वकिलांनी केली. मात्र कोर्टानं या संदर्भातली पुढची सुनावणी ती 1 तारखेला ठेवलेली आहे. त्यामुळे तुरुंगातच आहे ते कोरटकर याला राहावं लागणार आहे. त्यामुळे पोलीस कोठडीतून त्याला न्यायालयीन कोठडी म्हणजे कळंबा जेलमध्ये सध्या त्याची रवानगी करण्यात आलेली. ज्यावेळी ही कोठडी आहे ती दिली त्यावेळी सौरभ घाग हे त्याच्या वकिलांनी त्याची सुरक्षितता म्हणून त्या दृष्टीनं पोलिसांनी उपाययोजना कराव्यात अशा पद्धतीची अपेक्षा आणि पोलिसांना तशा सूचना द्याव्या अशा अपेक्षा आहे ती कोर्टासमोर मांडली. त्यानुसार कोर्टानं सुद्धा तशा सूचना आहे ते पोलिसांना दिल्या. त्या अनुषंगाने त्याची कळंबा जेलमधल्या स्वतंत्र कोठडीमध्ये रवानगी करण्याचे आदेश आहेत ते न्यायालयाने दिलेले आहेत. त्यामुळे जेलमध्ये सुद्धा तो असुरक्षित असल्याची वातावरण आहे ते या ठिकाणी दिसते आणि त्याच अनुषंगाने वकिलांनी ती भूमिका आहे ती मांडली. आता या संदर्भातली 1 तारखेला सुनावणी होणार आणि 1 तारखेच्या सुनावणीमध्ये नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र एकूणच पाहायला गेलं तर अजूनही कोरटकरचा मुक्काम आहे तो आता तुरुंगातच असल्याचं पाहायला मिळते. कोरटकरला कोणत्याही पद्धतीचा दिलासा आहे ते न्यायालयानं अद्याप दिलेला नाही. बिलकुल, धन्यवाद ज्ञानेश्वर या सगळ्या माहितीसाठी. या संदर्भात महत्त्वाची बातमी ती म्हणजे प्रशांत कोरटकरची आलिशान मर्सिडीज कार अखेर पोलिसांनी जप्त केली आहे. कोरटकर याच गाडीनं चंद्रपुरात गेल्याची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवली होती. त्यानंतर पोलिसांनी आता कोरटकरची ही मर्सिडीज सुद्धा जप्त केली आहे. याच गाडीनं तो चंद्रपूरला पळून गेलेला होता. वेगवेगळ्या ठिकाणी जाताना वेगवेगळ्या गाड्या वापरलेल्या होत्या आणि प्रशांत कोरटकरनं चंद्रपूरमध्ये जाताना हीच मर्सिडीज वापरलेली होती. जी बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवली ती गाडी आता पोलिसांनी जप्त केली आहे.